हा जो प्रश्न आहे ना तो 12 एप्रिलच्या 2025च्या पीसीबीच्या सीईटीला वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरवर विचारलेला आहे बघा. तर टू कोहेरंट वेव्स are represented by y1 that is equal to a1 cos omega t and y2 that is equal to a2 sin omega t, and they are superimposed on each other. The resulting intensity is proportional to option A a1 plus a2 bracket square, B a1 minus a2 bracket square, C a1 square plus a2 square, and D under root of a1 square plus a2 square. मग आता आपल्याला इथं दोन वेव्हचं हे दिलेले बघा इक्वेशन, y1 दॅट इज इक्वल टू a1 cos ओमेगा टी आणि y2 दॅट इज इक्वल टू a2 sin ओमेगा टी. मग आता cos ओमेगा टीचं sin ओमेगा टी कन्व्हर्जन करायचं तर आपल्याला प्लस π/2 करावं लागतं, कारण साइन आणि कॉस मध्ये फेज डिफरन्स π/2 चा असतो. आणि मग आता हे झालं इक्वल की इथं काय झालं तर हे a1 असेल आणि हे a2 असेल तर त्याचा रिझल्टंट हा ar दॅट इज नथिंग बट वेक्टरच्या नियमानुसार अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. हे झालं रिझल्टंट अँप्लिट्यूड. पण तुम्हाला काय विचारलंय इंटेन्सिटी. इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड आणि म्हणून त्याची इंटेन्सिटी की याचं जर हे अँप्लिट्यूड आहे आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा तर तो येणार आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. पीवायक्यू रिपीट होतात म्हणजे आता नंतरच्या ज्या शिफ्ट आहेत त्याला हा प्रश्न पडू शकतो किंवा ह्या पद्धतीचा वेगळा पडू शकतो आणि म्हणून पीवायक्यू चांगले करा. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.